नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभूम नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र चित्र आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:51 ते 9:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही जाऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 10:57 ते 12:30 आणि अवगंड काळ दुपारी 3:36 ते 5:09 असणार आहे. राहू काळ आणि अवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात येऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील गुरु आणि लाभातील बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं दिसेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. मात्र थोडंफार मनामध्ये विचारांचा काहूर माजेल. काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. जी कामं अडकलेली आहेत पूर्ण होत नाही ती जरूर हाती घ्या. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दिवस उत्तम राहतील. काही अतिशय उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भातले गुंतवणुकीच्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील गुरु आणि दशमातील बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडं मनावर की ताण जाणवेल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी नवनवीन संधी समोर येऊ शकते किंवा कार्यक्षेत्रा संदर्भातले काही चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असे समोर येऊ शकतील की जे पॉझिटिव्ह राहतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील गुरु आणि पंचमात भाग्यातील बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे येणारा 2 ते 3 दिवस सुद्धा तुमच्यासाठी फारच शुभफलदायी राहतील.
अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. काही चांगले इन्ट्युशन्स मिळू शकते. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल, तर तुमचं काम समाजासमोर येईल. प्रसिद्धीसाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तमच असणार आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्याची साथ सर्व प्रकारे लाभेल. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील गुरु आणि अष्टमातील बुध हे परस्पर त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. घरातील व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद दिसून येतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. येण्यात 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. फक्त थोडी जास्त धावपळ करावी लागेल. काही अनपेक्षितपणे सहज तुम्हाला इन्कम होऊ शकेल. याचप्रमाणे काही चांगले इन्ट्युशन सुद्धा मिळू शकते. किरणं वगैरे नक्कीच जास्त वेळ. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंहरास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील बुध आणि लाभातील गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस याकरिता आजचा दिवस चांगला आहे. मात्र निर्णय घेताना थोडंसं मनामध्ये गोंधळ निर्माण होईल. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकतील. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण विचार जे की भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात रिलेट करणारे असतील, ते किंवा त्या संदर्भातला विचार तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. आणि त्या संदर्भातला काही चांगला संदेशसुद्धा तुम्हाला मिळू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील बुध आणि दशमातील गुरु हे परस्पर त्रिकोणी योग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले लाभ मिळू शकते. मात्र अनावश्यक अनपेक्षित खर्च अचानकपणे समोर येऊ शकते. त्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक करताना थोडं विचार करणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्या करिअरच्या संदर्भात महत्त्वपूर्ण दिसून येते. तुमच्या कामाचं कौतुक होईल, वाहवा होईल. वरिष्ठाकडून तुम्हाला कौतुकाची थापसुद्धा मिळू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही कार्यकर्तृत्वाने चमका. याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात चांगली मदत मिळू शकेल. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील बुध आणि भाग्यातील गुरु हे परस्पर त्रिकोणी योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. थोडंसं वैवाहिक निर्धारावर शाब्दिक चकमकी उठतील, पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होणार नाही. येणारे 2 ते 3 दिवस मात्र अतिशय शुभफलदायी असणार आहे. भाग्याची संपूर्ण साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अतिशय येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम दिसून येतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तमच असणार आहेत. याचप्रमाणे तुमचे निर्णय अचूक होऊ शकते. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमचे मार्गी लावू शकते. जी कामं अडकलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाहीत, ज्या कामामध्ये बरेच अडथळे आहेत, अशी कामं निश्चितपणे हाती घ्या. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असंच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास.
वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या षष्ठात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील बुध आणि अष्टमातील गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार हे दिवस महत्व होणार आहे. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे होईल, धकाधकीचं वातावरण दिसून येईल, कामं पूर्ण होतील, परंतु शारीरिक मानसिक तणाव किंवा ताण हा थोडा जाणवू शकेल, त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं नाही. येणार 2 ते 3 दिवस सुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. येणार 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबर बाहेर केलं जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं, वास्तूच्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनरास. धनु राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे तुमच्या सप्तमातील गुरु आणि तृतीयातील बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. थोडे अनावश्यक खर्च झाल्यासारखा जाणवेल त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र येणार 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम राहील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्यावर पुढे बाहेर खाली जाण्याचा योग संभवतो. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. पटापट तुमची कामं मार्गी लागू शकतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. विद्यातील बुध आणि षष्ठातील गुरु हे परस्पर त्रिकोणी योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. अर्थात कामाचा ओळखसुद्धा दांडगा आहे. मात्र सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यापैकी एकाबरोबर थोडंसं मतभेद दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहारसुद्धा मार्गी लागू शकतील. तुम्हाला उपजीविकेच्या नवनवीन संधी मिळू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुवर तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील बुध आणि पंचमातील गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवससुद्धा भाग्यशाली असणार आहे. महत्त्वाचे कामं तुमचे मार्गी लागू शकतील. अडकलेली कामं, रखडलेली कामं तुम्ही जरूर हाती घ्या. ते पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही उत्कृष्ट लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील बुध आणि चतुर्थातील गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे धावू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहते. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर केल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होताना दिसते. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 एप्रिल 2026 भारताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.